मुदखेड शहरात मागील 2 दशकापासून वैद्यकीय सेवा देत रुग्णांची सेवा करत असलेले डॉक्टर हरिश्चंद्र हामंद यांचे कनिष्ठ चिरंजीव यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन कम्युनिटी मेडिसिन डॉक्टर महेश हामंद अर्थात जन औषध वैद्यकीय शास्त्रात पदविका संपन्न झाल्याची माहिती असून यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेले डॉक्टर हरिश्चंद्र हामंद यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मुदखेड येथे स्थानिक होत आपली वैद्यकीय सेवा सुरू ठेवत मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्यांच्या 2 मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा डॉक्टर महेश हामंद यांनी प्राथमिक स्तरापासून ते पदविकेपर्यंत शिक्षणाचा टप्पा गाठत प्रत्येक स्तरात यशाच्या टप्प्यांपर्यंत यश प्राप्त केलं। 2026 या वर्षी डॉक्टर ऑफ मेडिसिनमध्ये पदविका उत्तीर्ण झाल्याची माहिती असून दैनिक जगमित्राशी बोलताना डॉक्टर महेश हामंद सांगतात की आपल्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले वडील, आपले मोठे बंधू हिरेश हामंद यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे आज आपण MD झालोय। शिक्षणाच्या महत्त्वाच्या काळात आईला आजार निदान झाल्यामुळे आपल्या स्वतःचा लिव्हर डोनेट करत शिक्षण न थांबवता आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सर्व स्वप्नांना बाजूला ठेवत यशाचा टप्पा गाठला। जसं मन आईविना कोणी नाही असे म्हणतो त्याप्रमाणे आहे। डॉक्टर हामंद यांनी सांगितलं की जन औषधी वैद्यकीय शास्त्र म्हणजे नॉन क्लिनिकल प्रॅक्टिस असून त्यात राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचं प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणं अशी माहिती मिळाली। त्यांच्या घरी माजी नगरसेवक बाबा चंद्रे, सुनील मंत्री रुपेश रामगिरवार, श्री सरस्वती विद्यामंदिरचे संचालक दत्तात्रेय पाटील, पत्रकार अतिक अहमद सह इतरांनी डॉक्टर महेश हामंद यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आज आपण MD या पदविकेमध्ये उत्तीर्ण झालात तर आपण आपल्या शिक्षणाबद्दल म्हणजे प्राथमिक स्तरापासून ते आपण MD यापर्यंत जे आपण मजल मारलेले आहे त्याबद्दल आपले काय असे की नाही अडथळे होते आणि अनुभव काय होते आणि कोणकोणत्या आपण कठीण परिस्थितीमध्ये मात करत पुढे निघून गेल्या त्याबद्दल थोडासा माहिती द्या आपण। माझं नाव डॉक्टर महेश हरिश्चंद्र हामंद। माझा जन्म 1995ला झालेला आहे। 10वी 2010ला झाली, 12वी 2012। माझं MBBS ॲडमिशन डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव इथून पूर्ण झालेलं आहे। 2019 साली माझं MBBS पूर्ण झाले। 2022 डिसेंबर या साली मला MD कम्युनिटी मेडिसिन लातूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे ॲडमिशन मिळालं। 2026 जानेवारीला माझा निकाल लागला, मी उत्तीर्ण झालो। माझं लहानपणीचं शिक्षण हे मुदखेडच्या केंद्रीय विद्यालय शाळेत झालेलं आहे। माझी 11वी 12वी शिवाजी सायन्स हायर सेकंडरी अमरावती इथे झालेलं आहे। माझं 11वी 10वी नंतर माझ्या शिक्षणाचं पूर्ण लक्ष हे माझ्या मोठ्या भावानं दिलेलं आहे। माझ्या MBBSला लागण्याचं श्रेय हे माझ्या आईवडिलांना आणि त्याचबरोबरीनं माझ्या मोठ्या भावाला जाते, कारण वडील आमचे 24 तास त्यांच्या प्रॅक्टिस त्यांच्या प्रोफेशनमध्ये पूर्णपणे वेळ द्यायचे। वडिलांना कधीच एवढा वेळ नव्हता मिळायचा की त्यांनी आमचं शिक्षण, आमच्या छोट्या गोष्टी याच्या गोष्टींकडे लक्ष देते, पण त्या गोष्टीला मात देऊन माझ्या मोठ्या भावाने वडिलांची बाजू मांडत स्वतःकडे जास्त लक्ष न देता माझ्या शिक्षणाकडे, आमच्या सर्वांकडे लक्ष देऊन माझ्या सर्व लहानपणीपासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टींचे निर्णय, माझ्या सर्व अडचणींमध्ये मार्ग काढणे हे माझ्या आईवडिलांनी आणि मोठ्या भावाने बघितलेलं आहे। MBBS नंतर 2019 साली माझ्या जीवनामध्ये खूप मोठा आपण त्याला ड्रॉबॅक म्हणू किंवा एक सेटबॅक म्हणू, माझ्या आईला लिव्हर सिरोसिस डायग्नोज झालं। 2019 साली आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट हे ऑपरेशन केलं फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे। सुरुवातीला वडील म्हणाले की वडील देतील, पण वयोगट गट जास्त झाल्यामुळे वडिलांचं डॉक्टरांनी नाही म्हणाले। त्यानंतर आमच्या दादांनी टेस्टिंग केली, पण दादांचं पण डॉक्टरांनी काही कारणास्तव फिजिकल कारणास्तव नाही म्हणाले। नंतर वडिलांची हिंमत होत नव्हती की माझं PG प्रिपरेशन पण सुरुवात होतं, तर दादांना सांगून मला विचारायला लावलं वडिलांनी की बाबा त्याला आपण विचारून बघू। तर शेवटच्या क्षणाला वडिलांनी मला सांगितलं, म्हणजे एवढा आमच्या घरात अडचण असून सुद्धा वडिलांनी मला कधी 3 वर्ष हे नाही कळू दिलं की आईला आजार काय आहे, म्हणजे इथपर्यंत काळजी घेतलेली आहे। त्यामुळे आज आमच्या घरामध्ये माझं एवढं जे यश आहे ते सर्व माझ्या घरच्यांना, माझ्या भावाला आणि माझ्या सर्व परिवाराला जाते। त्यानंतर आज आईच्या ट्रान्सप्लांटला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत। देवाच्या आशीर्वादाने माझं MD कम्युनिटी मेडिसिन पूर्ण झालंय। इथून करून हीच अपेक्षा करतो देवाकडे की कुठल्याही कष्ट करणाऱ्या आईवडिलांच्या नशिबाला जर काही यश यायचं असेल तर असंच यावं आणि त्यांचे सगळे मुलं असेच
पुढे जावे हीच अपेक्षा करतो. माझ्या वडिलांच्या कष्टांमुळे माझी मोठी बहीण BMS आहे, माझा दादा MBBS पास झालेला आहे, माझा दादा आमच्या घरचं हॉस्पिटल सांभाळतो, माझे वडील 1982 पासून प्रॅक्टिस करतात. फक्त आई वडिलांच्या कष्टामुळे आणि माझ्या दादाच्या बारकाईनं लक्ष दिल्यामुळे आज माझं हे यश सक्सेस झालेलं आहे. आपले येत्या भविष्यामध्ये कशा प्रकारचे फ्युचर प्लॅन्स आहे याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. मुळामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे कम्युनिटी मेडिसिन म्हणजे जनऔषध वैद्यकशास्त्र यामध्ये आपण मुळामध्ये बेसिकली आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर्स हे पेशंट्स ट्रीट करतात, ते क्लिनिकल पार्ट झाला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे नॉन क्लिनिकल पार्टमध्ये झालेलं आहे, जिथं की माझ्या स्पेशलायझेशनमध्ये समाजामध्ये कुठलाही आजार होण्यापासनं थांबवण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो किंवा रिसर्च करतो त्यामध्ये आले की जसे नॅशनल प्रोग्राम्स असतात ज्यामध्ये आपण जनतेला कुठल्याही आजारांपासून होण्यापासून त्यांचे प्रिकॉशन कसे घ्यायचे हे जनतेला सांगतो किंवा त्यांना सोयीसुविधा देतो. तर ते हे रिसर्च वर्क कसं करणे हे माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आम्हाला 3 वर्ष शिकवल्या जाते. त्यानंतर यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट असतात, जसं की DMER आणि DHS. DMER मध्ये असेल तर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हे आपण लेक्चरशिप जे म्हणतो विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएशनच्या शिकवणे, तर त्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना MBBSच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. आणि DHS म्हटलं तर आपल्या इकडे जे आपण परमनंट मेडिकल ऑफिसर म्हणतो त्या प्रकारे आमच्या स्पेशलायझेशनला THO, ADHO, DHO पुढील काळामध्ये जर चांगल्या वॅकन्सी आल्या तर डिव्हिजनल डायरेक्टर या पोस्ट सुद्धा माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर फ्युचरमध्ये आपल्याला चांगल्या ठिकाणी भूषवता येतात. यामध्ये जनतेची सेवा, त्यांना होणाऱ्या आजारांपासून प्रिकॉशन्स, जसं आता आपल्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सांगायचं गेलं तर जनतेला समजण्यासाठी तर आपण जनरली आपल्याला जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी येते, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सोयीसुविधा असतात, तर त्यांचे स्टँडर्ड्स व्यवस्थित आहेत का, डे टू डे मेडिकल ऑफिसर आपल्या PHC मध्ये सोयीसुविधा व्यवस्थित देत आहेत का, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणे, यांची गाईडलाईन बनवणे, सगळ्या राज्य शासनाच्या बनवलेल्या गाईडलाईन्स ह्या व्यवस्थितरित्या फॉलो होत आहेत का, वॅक्सिनेशन आणि बाकी सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा ह्या जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत का, त्यांचं मूल्यमापन करणे आणि त्याला इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत आहे, नसेल होत तर त्याचा मार्ग पाहणे आणि सोयीच्या रीतीने ते करून घेणे, हे आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर फ्युचर प्लॅन्स आणि फ्युचर वर्कआउट असतो. ओके सर, थँक्यू. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.